आयुक्तांची शामरावनगरला भेट, तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन, नागरिकांना मोठा दिलासा. सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मधील शामरावनगर परिसरात निर्माण झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते, गटारी तसेच अन्य प्रश्न याबाबत भाजपचे पदाधिकारी राजू उर्फ प्रमोद नलवडे, अमर पडळकर, शहाजी भोसले तसेच भाजपच्या नेत्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं आयुक्तांना समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील गंगोत्रीनगर, कलिकानगर, रुक्मिणीनगर, लट्टे सोसायटी, श्रीराम कॉलनी, जहीर मस्जिद परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. या समस्येतून आम्हाला मुक्त करा अशी विनंती केली आणि या भागातील समस्यांबाबत तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन शामरावनगर वासियांना दिले. निवेदनाला मान देऊन आयुक्तांनी पाहणी केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सांगली महापालिका प्रशासनाचे आभार मानले. आता अजून हा मे महिना सुरुवात झाली आहे. मे महिना आता संपत आला. पावसाचे जोरदार एंट्री झाल्या. अजून पावसाळा सुरुवात व्हायची आहे. त्याच्या अगोदरच भरपूर पाऊस पडला आणि त्यामुळं ह्या गुंटेवाडी भागात एवढी दयनीय अवस्था झाली आहे की नागरिकांचा खूप हाल व्हायला लागले इथं. त्यासाठी आम्ही काल आयुक्तांना निवेदन दिलं होतं की आमच्या भागाची पाहणी करा. त्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार आज आयुक्त इथं येऊन गेले, भागाची पाहणी केली आणि आयुक्तांनी आम्हाला असं आश्वासन दिले की हे सगळं आता जे बघितलेली अवस्था आहे त्यांनी ती आता तात्पुरत्या स्वरूपात करून देणार. आणि जर आयुक्त साहेबांनी जर त्यांनी सांगितलं तसं जर नाही केलं तर आमच्या या भागातनं तीव्र आंदोलन उभं करण्याचं आम्ही नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. काय सध्या परिस्थिती आहे आता? सध्या परिस्थिती पावसानं आता ही बघताय सगळं मागच्या बाजूला पाणी आहे, घरातनी पाणी चालू आहे, साप वगैरे असं फिरतायत आणि लहान मुलांना घरातली लोक लहान मुलांना बाहेर सोडत नाही आहेत. अशी खूप दुरावस्था झालेली आहे या भागाची. मी इथे गेली 15 वर्षे ह्या वस्तीमध्ये राहायला आहे. इथल्या नागरिकांची अशी काय अवस्था आहे, ह्या गल्लीला कोण वाली आहे का नाही हेही माहीत नाही आम्हाला. कारण मी कितीही वेळा आंदोलन घेतले. माजी आमदार शरद पाटील सर, नितीन राजे शिंदे हेही इथं आलते. 15 वर्ष झालं मी प्रत्येक आयुक्तांना निवेदन देतो आहे. ते आयुक्त येतात ह्या भागाचे. आत्तापर्यंत आयुक्त फक्त 2च आले इथं, एक शुभम गुप्ता साहेब आणि हे आलेले नवीन आयुक्तांचं प्रथम मी अभिनंदन करतो. ह्या भागात पाहणी केली त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे. लक्षात घ्या, ह्या नागरिकांना कसं इथं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही घरपट्टी द्यायची, कोणतीही नागरी सुविधा महापालिकेकडून पुरवली जात नाही. एक साधा मुरमाचा खडाही दिला नाही आम्हाला महापालिकेनं. औषध फवारणी नाही. हे वसंत रेसिडेन्सीवाल्यांना त्यांनी कोणत्या बेसवरती परमिशन दिलं आहे की त्यांनी ड्रेनेजचा महिला इकडं सोडलेला आहे. त्यांच्यावर प्रथम त्यांनी महापालिकेनं कारवाई केली पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे ह्या गंगोत्रीनगरमध्ये. आणि असं किती वर्ष आम्ही ह्या हालाकीमध्ये राहायचं हा प्रश्न महापालिकेचा आहे. महापालिकेनं खरोखर त्यांना जरा तर जाणीव होत असेल. इथं लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, वयोवृद्ध आहेत. अचानक आम्हाला काय झालं, रात्रीचा अटॅक आला, काय झालं, ॲम्ब्युलन्ससुद्धा ह्या गल्लीमध्ये येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहायचं का, इथून विकून जायचं हे आता ते आयुक्त साहेबांनी ठरवावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.